Hello, welcome student. Today we study the circulatory system. Circulatory system perform the function of transport of various substances like water, hormone, oxygen, soluble nutrients and waste material through different organ. Process of pumping the blood towards various parts of the body and bringing it back towards the heart is called as blood circulation. Location of heart in the body is almost at the center in the thoracic cage. It is present behind the ribs between two lungs and slightly inclined on left side. Human heart is muscular organ. It is made up of involuntary cardiac muscles. They contract and relax with a definite rhythm. This is called beating of heart. When we study the circulatory system, we must study about the three parts, that is heart structure, blood composition and blood vessels. Blood vessels are two types, veins and arteries, and very small capillaries. Heart work to pump the blood from heart to other organs. Internally, heart have four chamber. Upper two is called atrium and lower two is called ventricles. In this way, internally heart is divided into left and right compartment by a vertical partition. Each of those compartments is again divided into two chambers, and thus in all heart consists of four chambers. In this way, in our body, various blood vessels are spread throughout the body, which carry blood from heart to others organ and from organs to heart again by only a pumping action. In whole circulatory system, blue color vessels called as vein and red color vessels are called as arteries. आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की हार्ट मध्ये ब्लड सर्क्युलेशन कशा पद्धतीने होते. तुम्हाला माहितीच आहे की हार्टला 4 चेंबर आहे. त्यामधील वरचे 2 चेंबर आणि खालचे 2 चेंबर. वरच्या दोन्हीही चेंबरला म्हणतात ॲट्रियम. खालच्या दोन्ही चेंबरला म्हणतात व्हेंट्रिकल्स. तर ब्लड सर्क्युलेशन नेमकं हार्ट मध्ये कसं होतं, खूप सिंपल आहे. एकदम इझी मॅनरने तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काहीही जड जाणार नाही. विशेषतः 12वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो चेंबर आहे तो चेंबर आहे ॲट्रियम, आणि ॲट्रियम लेफ्ट ॲट्रियम चेंबरपैकी ॲट्रियम चेंबर. ॲट्रियम ज्यामध्ये 2 मोठ्या व्हेन्स आलेल्या आहे, एक वरच्या साईडनं आलेली आहे आणि एक खालच्या साईडनं आलेली आहे. दोन्हीही ब्लड व्हेसल्स आतमध्ये त्या चेंबरमध्ये रक्त आणत आहे, ब्लड आणत आहे. त्या चेंबरमध्ये ब्लड घेऊन येत आहे आणि एक येत आहे वरच्या साईडनं ज्याला सुपेरियर व्हेना कॅवा म्हटलेला आहे, आणि एक आहे खालच्या साईडनं म्हणून त्याला इन्फेरियर व्हेना कॅवा म्हटलेला आहे. त्यानंतर पहिल्या चेंबरमध्ये ब्लड येऊन पोचलेला आहे आणि आता दोन्हीही वरच्या बॉडीतील ब्लड जात आहे आणि लोअर साइडनी सुद्धा ब्लड आतमध्ये जात आहे. तिला म्हटलेलं आहे सुपेरियर व्हेना कॅवा, कारण ती सुपेरियर बाजूचं ब्लड आणत आहे, आणि खालील जी वेन आहे तिला म्हटलेलं आहे इन्फेरियर व्हेना कॅवा, कारण ती लोअर साइडनी ब्लड आणत आहे. अशा रीतीनं पहिल्या चेंबरमध्ये दोन्हीही आर्टरीज ब्लड घेऊन आल्या आणि आता पहिल्या चेंबरमध्ये ब्लड पोचलेलं आहे. त्यानंतर या चेंबरमधून ब्लड पुढे प्रवास करतं, ते जातं लोअर व्हेंट्रिकलला, म्हणजेच राईट व्हेंट्रिकलला. ब्लू कलरचा जो पार्ट आपल्याला दिसत आहे त्या हाफ पार्ट पोर्शन मध्येच ब्लड सध्या खेळत आहे. पहिल्यांदा आता ते दुसऱ्या चेंबरमध्ये येऊन पोचलेलं आहे आणि त्या चेंबरला म्हटलेलं आहे राईट
व्हेंट्रिकल. आता राईट व्हेंट्रिकल मध्ये व्हॉल्व्स ओपन झाले, दॅट इज व्हॉल्व्स ओपन झाले आणि लोअर साइडने या चेंबरमध्ये ब्लड येऊन पोचलेला आहे आणि चेंबरचं नाव आहे राईट व्हेंट्रिकल्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिला चेंबर, दुसरा चेंबर, आता ब्लड तिसऱ्या चेंबरमध्ये जात असेल. आता ब्लड मात्र चेंबरमध्ये थांबतच नाही, तर ते जातं आता डायरेक्ट लंग्समध्ये. कारण हे ब्लू कलरचं पार्ट आहे आणि हे बॉडी ऑर्गन कडून आलेलं ब्लड आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे आणि आता ते शुद्धीकरणासाठी कुठे जात आहे, लंग्सकडे जात आहे. आणि हे चेंबर, हा चेंबर त्या ब्लडला डायरेक्ट कुठे पोहोचून देतो, लंग्सकडे. आणि त्या आर्टरीचं नाव आहे राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. दोन्ही पल्मोनरी आर्टरी आहे, एक जाते राईट लंग्स मध्ये, एक जाते लेफ्ट लंग्स मध्ये. आणि अशा रीतीनं या मोठ्या आर्टरी, ब्लू कलरची जी आर्टरी दिसते आहे, त्या ब्लू कलरच्या आर्टरीमध्ये दोन्ही साईडनं राईट अँड लेफ्ट साईडला ब्लड पोहोचवले जात आहे. आणि अशा रीतीनं हे लंग्सकडे प्रवास ब्लडचा सुरू आहे आणि नंतर लंग्सकडे ते शुद्धीकरण झाल्यानंतर तिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करून त्या जागेवर ऑक्सिजनचं प्रमाण वाढवून दिल्यानंतर लंग्स. आफ्टर रेस्पिरेशन ब्लड गेट रिटर्न डायरेक्ट, बट इट इज रिटर्न बॅक टू द हार्ट. And now this blood is received by another chamber and that chamber is left atrium. हा जो रेड कलरचा ॲट्रियम दिसतो आहे, चेंबर दिसतो आहे, त्यामध्ये येणारं ब्लड जे आहे ते 4 मोठ्या व्हेन्सनी पोहोचत आहे आणि त्या 4 मोठ्या व्हेन्स आहे 2 फ्रॉम लेफ्ट लंग्स अँड 2 फ्रॉम राईट लंग्स. आणि अशा रीतीनं हे दोन्ही, हे 4ही ब्लड घेऊन येत आहे, हार्ट हे पोहोचत आहे 3rd चेंबरमध्ये, दॅट इज अ लेफ्ट ॲट्रियम. यामध्ये दिसत आहे लेफ्ट ॲट्रियम मध्ये लंग्स कडून ब्लड येत आहे. नाउ इट इज ऑक्सिजनेटेड ब्लड. 3 चेंबर कंप्लीट झाले आहे. नाउ दिस लेफ्ट ॲट्रियम सेंड द ब्लड to the lower left ventricles. That left ventricle chamber are very strong because it supply the pure blood to the whole body parts throughout the life continuously from birth, not birth, before 2 to 3 months from birth and up to the death. And in this way, this left ventricle chamber send the blood to various body organ through a large artery. That artery is called as aorta, and this aorta furtherly divided into many branches and then supply each cell, each hair, each organ, each system the sufficient pure blood. This is a main circulation in